तुम्हाला हे कळलं का की नेपाळ सारखं जेनझी आंदोलन आता भारतातही होतंय? पण जसं ते आंदोलन सरकार विरुद्ध सरकार पाडण्यासाठी होतं त्यापेक्षा हे थोडं वेगळं आहे. कारण नाशिकचे जेनझी कॅन्डल मार्च काढून पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासनाविरुद्ध उतरले आहेत. प्रकरण नेमकं काय, चला समजून घेऊया. तर झालं असं की नाशिक मधील गंगापूर रोड परिसरात वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला. पर्यावरण प्रेमी श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाचा याचिका दाखल केली आणि त्यावर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र सुनावणी होण्याआधीच महापालिकाकडून झाडं तोडण्यास सुरुवात झाली. पुढे ही सुनावणी ढकलल्या गेली आणि त्या दरम्यान सुमारे 22 झाडांची तोड करण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाकडून पुढील आदेश येईपर्यंत झाड तोडू नये असा स्पष्ट निर्देश देण्यात आला होता. तरी तोपर्यंत गंगापूर रोडवरील अनेक झाडं तोडल्या गेली. ही वृक्षतोड रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं. या संपूर्ण घटनेनंतर दोन बाजू समोर आल्या. ती म्हणजे एकीकडे पर्यावरण प्रेमी आणि काही नागरिकांनी याला विरोध दर्शवला. त्यांच्या मते ही झाडं केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर शहराची ओळख मानल्या जाते. तर दुसरीकडे काही जणांनी रस्त्यावर मधोमध असलेल्या झाडांमुळे अपघाताचा धोका होत असल्याचं वृक्षतोडीला समर्थन केलं. पण या सगळ्यातून एक नवीन गोष्ट समोर आली, ती म्हणजे नाशिककरांचा प्रत्यक्ष सहभाग. कॅन्डल मार्च काढण्यात आला, फलक घेऊन लोक रस्त्यावर उतरले आणि हा मुद्दा सोशल मीडिया पुरताच मर्यादित राहिला नाही. ही पहिली वेळ नाही, याआधी सुद्धा साधुग्राम परिसरातही रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली होती. तेव्हा देखील चर्चा झाली होती, पण यावेळी प्रतिसाद अधिक संघटित दिसतोय. विशेष म्हणजे हा मुद्दा केवळ झाडांपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा मुद्दा आहे विकास आणि पर्यावरण यामधल्या संतुलनाचा. रस्ते रुंद आणि गरजेचे आहेत का? कदाचित हो, पण त्याच वेळी पर्यावरणाचा विचार कितपत केला जातोय हा प्रश्नही तितकाच महत्वाचा ठरतो. आणि इथेच हे आंदोलन वेगळं ठरतं. नाशिकमध्ये घडणारी ही घटना कदाचित स्थानिक वाटेल, पण यामागचा संदेश मोठा आहे. आजचा नागरिक, विशेषतः जेनझी, फक्त प्रतिक्रिया देत नाही तर प्रत्यक्ष सहभाग घेतो आहे. आणि त्यामुळेच पुढच्या काळात विकासाच्या प्रत्येक निर्णयासोबत एक प्रश्न कायम राहणार आहे, तो म्हणजे यात पर्यावरणाचा किती विचार केला जात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच हटके कहाण्यांसाठी जरा हटकेला फॉलो करा.